नमस्कार. मराठी स्पेशल किचनमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत चिकन दम बिर्याणी. तर ही दम बिर्याणी कशी करायची याचं संपूर्ण व्हिडिओ मी इथे डिटेलमध्ये केलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्की पहा आणि त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी मी इथे काकडी, कांदा, टमॅटो आणि त्याचबरोबर दही याची कोशिंबीर दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या नवीन रेसिपीला. तर चिकन दम बिर्याणीसाठी मी इथे लाँग रेंजचा बासमती तांदूळ वापरलेला आहे. तर लाँग रेंजचा तांदूळ वापरल्यामुळे बिर्याणी ही छान होते. प्रत्येक भाताचं शीत ना शीत हे छान मोकळं, सळसळीत असं होतं, वेगवेगळं दिसतं. त्याचबरोबर खायलाही सुंदर लागतं. तर हे तांदूळ मी इथे 1 किलो घेतलेले आहेत. इथे 1 किलोच्या प्रमाणात आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत. हे तांदूळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता यामध्ये पाणी टाकून हे 1 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर चिकन घेतलेले आहे 1 किलो. हे चिकन मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता हे चिकन मॅरिनेट करायचे आहे. त्यासाठी मी इथे सुहानाचा चिकन बिर्याणी मिक्स हा मसाला वापरणार आहे. तर हे कुठले पेड प्रमोशन वगैरे नाही, पण हा मसाला वापरल्यामुळे चिकन बिर्याणी आपली छान होते, चवसुद्धा छान लागते. तर इथे मी संपूर्ण पॅकेट यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 1.5 चमचा घरचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. इथे आपण मिरचीचा सुद्धा वापर करणार आहे. ते तुम्हाला पुढे समजेलच. त्यामुळे बेतानेच आपल्या चवीनुसार कांदा लसूण मसाला इथे वापरायचा आहे. त्यानंतर 1 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे. 1 चमचा धने पावडर घातलेली आहे. अर्धी वाटी इथे दही वापरायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की आपण यामध्ये लिंबूसुद्धा टाकणार आहे आणि त्याचबरोबर टॅमॅटोचा सुद्धा वापर करणार आहोत. त्यामुळे एवढे दही व्यवस्थित आहे बिर्याणीसाठी. तर हे मॅरिनेट करून चिकन आपल्याला ठेवायचे आहे 1 तासासाठी. यानंतर आपल्याला जे तांदूळ भिजत घातलेले आहे भात उकडवण्यासाठी, त्यासाठी पाणी ठेवून घ्यायचे आहे. तांदळाच्या अगदी दुप्पट-तिप्पट आपल्याला पाणी उकळवत ठेवायचे आहे. त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेते. 2 तमालपत्र, 2-3 मिरल, 2-3 लवंग, त्याचबरोबर स्टार फुलाचे तुकडे, 1 लाल फूल आणि दालचिनीचे तुकडे असे मी यामध्ये टाकलेले आहे. त्याचबरोबर 1 चमचा जिरे इथे टाकून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मसाले पाण्याबरोबर उकळी मारायचे आहे, जेणेकरून या मसाल्यांचा फ्लेवर या पाण्यामध्ये उतरला जाईल. त्याचबरोबर 1 चमचा इथे मी तेल टाकलेले आहे. तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता, जेणेकरून भात हा आपला मोकळा होईल. त्याचबरोबर यामध्ये भरपूर असे मीठ टाकायचे आहे चवीनुसार, कारण की भात हा आपल्याला उकडून घ्यायचा आहे, त्यामुळे एक्स्ट्राचे पाणी यातून निघून जाणार आहे. त्यासाठी इथे मीठ हे जास्त टाकायचे आहे, त्यामुळे भाताला चांगले मीठ लागले जाईल. यानंतर जोपर्यंत त्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इथे कांदा भाजून घेणार आहे. तर ज्या टोपामध्ये आपल्याला बिर्याणीचे लेयर्स द्यायचे आहेत त्याच टोपामध्ये मी इथे तेल टाकून घेतलेले आहे आणि त्याच टोपामध्ये आपल्याला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. इथे मी मोठ्या आकाराचे 4 कांदे चिरून घेतलेले आहेत. एकदम सुटसुटीत केलेले आहेत. तर यातील अर्धा कांदा मी इथे तळून घेणार आहे. जेणेकरून बिर्याणीची आपण ज्या वेळेला थर लावतो त्यावेळेला हा तळलेला कांदा आपल्याला यावरती टाकता येईल, जेणेकरून खूप छान लागतो हा कांदा. तर लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे. छान हा कांदा लाल झाला की काढून घ्यायचा आहे. नंतर हा कांदा क्रिस्पी होतो. तर संपूर्ण कांदा मी काढून घेतल्याच्या नंतर याच तेलामध्ये आता आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत. जे मगाशी आपण भात उकडवताना टाकले होते तेच खडे मसाले यामध्ये टाकायचे आहेत. 2-3 लवंग, स्टार फूल, एक थोडासा लाल फुलाचा तुकडा, त्याचबरोबर लवंग, दालचिनी, 4 हिरव्या वेलच्या आणि 1 ते 1.5 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. मोठी वेलचीसुद्धा आपण इथे टाकू शकतो. पण जो आपण सुहानाचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्यामध्ये सुद्धा काही खडे मसाले आहेत. त्यामुळे थोड्या-थोड्या प्रमाणातच आपल्याला इथे मसाल्यांचा वापर करायचा आहे. आता यामध्ये जो मगाशी आपण कांदा तळून घेतलेला होता, त्यातील शिल्लक राहिलेला जो कांदा आहे, तो तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडा कलर चेंज झाला, की यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. साधारणपणे 5 ते 6 मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत. मगाशी चिकन मॅरिनेट करताना आपण कांदा लसूण मसाला टाकलेला होता. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, की मिरचीचा सुद्धा वापर करायचा आहे. तर आत्ता ह्या मिरचीचा इथे वापर करायचा आहे, जेणेकरून मिरचीचा फ्लेवरसुद्धा बिर्याणीला येईल. आता इथे 2 मोठे चमचे मी
आलं लसणाची पेस्ट टाकत आहे. तर आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला ही सुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. आलं लसणाची पेस्ट परतल्याच्या नंतर यामध्ये 3 मीडियम साईजचे टॅमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घेते. आपण दह्याचा सुद्धा वापर केलेला आहे. त्याचबरोबर इथे टॅमॅटोसुद्धा टाकलेले आहे आणि पुढे आपण लिंबाचा सुद्धा वापर करणार आहोत. त्यामुळे बिर्याणी चवीला खूप छान लागते. यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरायची आहे, ज्यामुळे कलर छान येईल. हे छान परतून घेऊया. यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे. मॅरिनेट करताना सुद्धा बिर्याणी मसाला थोडासा टाकलेला होता. आता मध्ये सुद्धा बिर्याणी मसाला थोडासा टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेले जे चिकन आहे ते घालून घेऊया आणि तेलामध्ये या मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत हे चांगले परतून घ्यायचे. तेल सुटल्याच्या नंतर यामध्ये जे आपण मॅरिनेट करून ठेवलेल्या भांड्यामध्ये जो मसाला लागलेला आहे त्यामध्येच थोडेसे पाणी घालायचे आहे आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे, जेणेकरून चिकनला थोडीशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे. थोडंसं सैलसर चिकन केलं की बिर्याणीचा जो भात आहे तो कोरडा लागणार नाही आणि ग्रेव्हीमुळे चिकन बिर्याणी खूप मस्त लागते. आता हे चिकन शिजवण्यासाठी मीडियम गॅसवर आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण भातासाठी जे पाणी ठेवलेले होते ते उकळले. आता त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. त्याआधी आपल्याला इथे 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून भात हा मोकळा होतो, मऊ होतो. त्यामुळे इथे लिंबू पिळून घ्यायचे आहे आणि भाताला चवही खूप छान लागते. तर आता या तांदळामधील पाणी काढून घ्यायचे आहे. 1 तास पूर्णपणे हा तांदूळ भिजत ठेवलेला होता, तो भिजला गेलेला आहे. आता हा तांदूळ या पाण्यामध्ये घालून भात शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण चिकन शिजले का ते पाहूया. तर चिकनसुद्धा छान शिजले गेलेले आहे. चिकनला ग्रेव्ही छान आलेली आहे. त्याचबरोबर तेलही सुटलेले आहे. तर चिकन शिजले आहे तर गॅसवरून खाली उतरून घेऊया. तोपर्यंत आपला भातसुद्धा तयार झालेला आहे. तांदूळ हे 1 तासभर भिजत ठेवल्यामुळे, त्याचबरोबर पाण्याला पहिल्यांदा उकळी आणून घेतल्यामुळे हा तांदूळ ज्यावेळेला आपण या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हा भात तयार होतो. 70 ते 80% शिजला जातो आणि असा हातावर ज्यावेळेला भाताचं शीत घेतो त्यावेळेला असा तुकडा पडला की समजावं 70 ते 80% भात आपला तयार झालेला आहे आणि आपल्याला हा भात 100% शिजवायचा नाही, 70 ते 80% शिजवायचा आहे. कारण की त्यानंतर आपल्याला ज्यावेळेला बिर्याणीला दम द्यायचा आहे त्यावेळेला उरलेला भात हा शिजला जातो. आता हे जे चिकन आहे त्यामधील अर्धा भाग मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे, कारण की आपल्याला चिकनला लेयर द्यायचे आहेत. त्यामुळे अर्धा भाग मी यामध्ये काढून घेते. 2 लेयरमध्येच मी ही बिर्याणी तयार करून घेणार आहे. त्यामुळे अर्धा पोर्शन जो आहे चिकनचा ग्रेव्हीचा तो या भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं चिकन मी खाली ठेवलेलं आहे, ग्रेव्हीसुद्धा ठेवलेली आहे. तर चिकनचा हा एक थर तयार झालेला आहे अगदी तळाला. त्यावरती भाताचा थर मी लावून घेणार आहे. भाताचा थर लावून घेतल्यानंतर जो तळलेला कांदा आहे तो यावरती घालून घ्यायचा आहे. हा तळलेला कांदा खूप छान लागतो चवीला. कांदा घालून घेतल्याच्या नंतर यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर आता मी इथे केकसाठी जो आपण फूड कलर वापरतो ते फूड कलरचा इथे वापर करणार आहे. फूड कलर टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसतील टाकायचे तर नाही टाकले तरीही चालतील. तर आता इथे मी 3 कलरचे फूड कलर वापरणार आहे. तर या 3 वाट्यांमध्ये मी वेगवेगळे कलर ज्यावेळेला तयार करत होती त्यावेळेला यामध्ये जे पाणी वापरलेले आहे, जे भात उकडून एक्स्ट्राचे जे पाणी आपले राहिलेले होते तेच पाणी यामध्ये कलरमध्ये मी टाकलेले आहे आणि हे फूड कलर तयार केलेले आहेत. तर हे लिक्विड कलर असल्यामुळे थोडे डार्क दिसत आहेत आणि हे मी टाकून घेतलेले आहेत यावरती. आता दुसरी लेयर आपल्याला उरलेलं जे चिकन आपण दुसऱ्या भागामध्ये काढून ठेवलेलं होतं एका भांड्यामध्ये, ते मी यामध्ये त्याचा थर इथे लावून घेणार आहे. चिकनचा थर लावल्याच्या नंतर आता भाताचा थर लावायचा आहे. आता सगळा भाताचा थर मी इथे लावलेला आहे. तर इथे मी 2 भागांमध्येच बिर्याणीचे थर लावलेले आहेत. आता हे थर लावल्याच्या नंतर यावरती तळून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे यावरती. आता यानंतर जे उरलेले फूड कलर आहेत ते सुद्धा यावरती टाकून घेते.
सहसा मी बिर्याणी करताना फूड कलरचा वापर करत नाही, पण तुमच्याशी बिर्याणी शेअर करायची होती, त्यामुळे चांगली दिसावी यासाठी मी फूड कलरचा वापर केला आहे. यामध्ये तुम्ही पुदिनासुद्धा वापरू शकता. आता यावरती थोडेसे तूप सोडून घ्यायचे आहे. तुपामुळे भातसुद्धा मऊसूत होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. यानंतर आपण भात शिजवून घेतलेले जे पाणी राहिलेले होते, ते अगदी छोट्या वाटीभर आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचे आहे. जेणेकरून आपला भात हा 70% शिजलेला होता, तो पूर्णपणे शिजला जाईल वाफेवर. त्यामुळे थोडेसे पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी थोड्या प्रमाणात इथे मी भात शिजवून घेतलेलेच पाणी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि तेच टाकायचे आहे पाणी. एक्स्ट्राचे पाणी यामध्ये टाकायचे नाही. आता फॉइल पेपरने अशा पद्धतीने मी हा संपूर्ण टोप कव्हर करून घेते. तुमच्याकडे जर फॉइल पेपर नसेल तर यावरती जी गव्हाची कणिक असते ती टोपाच्या कडेने लावून यावरती झाकण ठेवून पॅक करून घ्यायचे आहे. आता गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता 5 मिनिटं आधी. तवा गरम झालेला आहे. यावरती टोप ठेवून घ्यायचा आहे. टोप ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम ही फुल करायची आहे 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. 20 ते 25 मिनिटासाठी आपल्याला या बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे. या टोपावरती मी जाड असं काहीतरी ठेवायचं आहे. त्यामुळे कढई ठेवलेली आहे लोखंडाची. तुम्ही दुसरं काहीही ठेवू शकता जेणेकरून बिर्याणीला छान असा दम बसला जाईल. यानंतर आपण कोशिंबीरची तयारी करणार आहोत. तर कोशिंबीरीसाठी मी कांदा, काकडी, टोमॅटो हे सर्व चिरून घेतलेले आहे. यामध्ये मीठ घालून घ्यायचे, चवीनुसार दही घालून घ्यायचे. बिर्याणीसोबत कोशिंबीर खूप छान लागते. तुम्ही फक्त कांदा आणि टोमॅटोची सुद्धा कोशिंबीर करू शकता, ती सुद्धा छान लागते. तुम्ही अशीच सुद्धा कोशिंबीर खाऊ शकता. पण आता मी यावरती तडका मारून घेणार आहे. तडक्याची कोशिंबीर खूप छान लागते. तर तडका पॅनमध्ये मी 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते, अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे. त्याचबरोबर 2 मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये घालून घेते आणि ह्या मिरच्या छान अशा तळल्या गेल्या की हा तडका आपल्याला या कोशिंबिरीवर घालून घ्यायचा आहे. मिक्स करून घेऊया. यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. तर तयार आहे आपली कोशिंबीर. बिर्याणी आणि कोशिंबीर हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता आपले चिकन दम बिर्याणीला दमसुद्धा बसलेला आहे. आता हे झाकण काढून घेऊया. 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. आता हा फॉइल पेपर काढून घ्यायचा आहे. अगदी हळुवारपणे कवर याचा काढायचा आहे, नाहीतर हाताला वाफ बसेल. तुम्ही पाहू शकता किती मस्त असा दम बसलेला आहे. याला तुम्ही कोळशाचा सुद्धा स्मोक देऊ शकता, पण माझ्याकडे कोळसा नसल्यामुळे मी याला स्मोक दिलेला नाही. तर अशी सुद्धा बिर्याणी खूप छान लागते. तर ही बिर्याणी मी आता तुम्हाला काढून दाखवते. तर टोपाच्या साईडून आपल्याला ही बिर्याणी काढून घ्यायची आहे, जेणेकरून भाताची शीतही तुटणार नाहीत. तुम्ही पाहू शकता भाताचं प्रत्येक शीतनं शीत मोकळं झालेलं आहे. बिर्याणी अगदी मस्त अशी शिजलेली आहे आपली. आणि आता हे मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तर तुम्हाला ही चिकन दम बिर्याणी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल घंटेवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या वेगवेगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. तयार आहे आपली चिकन दम बिर्याणी आणि त्याचबरोबर कोशिंबीर. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.